राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो। पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। पूरस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। धाराशिव, बीड, जळगाव, जालना, सोलापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर धाराशिवच्या परंडा तालुक्यातील देवगावात चांदणी नदीनं रौद्ररूप धारण केलंय। 25 ते 30 ग्रामस्थ घरांच्या पत्र्यावर अडकले होते। यावेळी हेलिकॉप्टर आणि बोटींद्वारे त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। वडनेरमध्ये सुद्धा हेलिकॉप्टरनं अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यात आलंय। तर चिंचोली गावात पुरामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। धाराशिवच्या देवगावमध्ये आर्मीचे जवान दाखल झालेत। पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात येत आहे। नागरिकांनी घाबरून न जाण्याचंही आवाहन प्रशासनानं केलंय। तिकडे बीडच्या शिरूर कासारमध्ये सिंदफणा नदीला पूर आलाय। धाराशिवमध्येही मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे निम्न खैरी नदीला पूर आला। दरम्यान या पुराच्या पाण्यानं अनेक गावांना वेढा दिलाय। या पुरामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय। बाजारपेठ आणि घरांमध्ये पाणी शिरलंय, पण सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही। तर आष्टी तालुक्यातील वनवेवाडी हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। गावकरी डोंगरावर आश्रयाला गेलेत। गावामध्ये 8 दिवसांपासून वीजही नाही। दरम्यान बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द या गावाला सुद्धा मांजरा नदीच्या पुराचा मोठा फटका बसलाय। मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे गावातील अनेक घरं, शाळा आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। ग्रामस्थांचं संसारोपयोगी साहित्य, शेती पिकं आणि पशुधनाचंही प्रचंड नुकसान झालंय। ज्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं त्या नागरिकांचं गावातील सभागृहात तात्पुरतं स्थलांतर सुरू आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आता तात्काळ मदतीची मागणी केली आहे। तर हे पाण्याची सोय करावी, आता काय करावं, आम्ही कुठं जावं, आता आम्हाला जायला जागा नाही। सगळ्या गाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। आता ही गाडी पूर्ण हालाना गेली, म्हणजे 4 टायर आदर झालेले आहेत। तर जळगावच्या पाचोरामध्ये हिवरा नदीला पूर आलाय। घरं, दुकानं आणि बाजारपेठेत पाणी शिरलंय। भडगावात कोल्हे नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। तिकडे जालन्यातही गिरिजा नदीच्या पुरामुळे कापूस आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं। इंदापूरच्या नरुटवाडीमध्ये वीज कोसळून उसाच्या शेताला आग लागली। तर ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे।